कहाणी भागवत सप्ताहाची. भागवत सप्ताह सुरू करण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. शमीक ऋषी यांच्या आश्रमात पुत्र शृंगी यांच्यासह अन्य ऋषीपुत्र अभ्यास करत होते. एक दिवस सर्व विद्यार्थी जंगलात फेरफटका मारण्यासाठी गेले. तेव्हा आश्रमात शमीक ऋषी एकटेच समाधी लावून बसले होते. तहानेने अत्यंत व्याकुळ राजा परीक्षित शमीक ऋषींच्या आश्रमात पोहोचले. आश्रमात पाण्याचा शोध घेऊ लागले. ध्यानस्थ असलेल्या शमीक ऋषींना विनम्रपणे नमस्कार करून पाणी देण्याची विनंती केली. 2-3 वेळा विनवणी करूनही ऋषींनी डोळे न उघडल्याने ऋषी समाधीचे ढोंग करताहेत असा समज राजाचा झाला. राजा अत्यंत क्रोधित झाला. जवळच पडलेल्या एका मृत सापाला ऋषींच्या गळ्यात टाकले आणि तेथून निघून गेले. राजा परीक्षित आश्रमातून जात असल्याचे एका ऋषिकुमाराने पाहिले. ही बाब शृंगीला सांगितली. राजाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण आश्रमात पोहोचले. शमीक ऋषींच्या गळ्यात साप पाहून शृंगी अत्यंत क्रोधित झाला. वडिलांच्या गळ्यात मृत साप टाकणाऱ्या राजा परीक्षितांचा पुढील 7व्या दिवशी नागराज तक्षकाच्या दंशाने मृत्यू होईल असा शाप शृंगीने दिला. ऋषिकुमारांनी शमीक यांच्या गळ्यातील साप काढून टाकला. तेवढ्यात शमीक ध्यानातून बाहेर आले. काय घडले आहे असे विचारल्यावर शृंगीने सर्व हकीकत वडिलांना कथन केली. राजा परीक्षित यांनी खूप मोठी चूक केलेली नाही, तरीही त्यांना सर्पदंशाचा शाप देणे योग्य नाही. असे वागणे आपल्याला शोभत नाही. अजून सर्व ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेले नाही. भगवंताला शरण जाऊन झालेल्या चुकीबद्दल क्षमा याचना करावी अशी समज वडिलांनी शृंगीला दिली. दुसरीकडे राजभवनात पोहोचल्यावर राजाला आपण केलेली चूक समजली. थोड्याच वेळात शमीक ऋषींचे शिष्य राजा परीक्षितांकडे पोहोचले. राजन, शमीक ऋषी ब्रह्मसमाधीमध्ये लीन असल्याने आपले आदरातिथ्य करता आले नाही. याबाबत त्यांना खेद वाटतो आहे. मात्र कोणताही विचार न करता आपण त्यांच्या गळ्यात मृत साप टाकल्याने शृंगी क्रोधित झाले आणि पुढील 7 दिवसात सर्पदंशाने आपला मृत्यू होईल असा शाप दिला आहे. शृंगीचा शाप असत्य ठरणार नाही. आपल्या चुकीची योग्य प्रकारे शिक्षा मिळत आहे. याबद्दल राजा परीक्षित यांना समाधान वाटले. 7 दिवस ईश्वर चिंतन आणि मोक्षमार्ग साधनेत घालवावेत असा सल्ला राजाला देण्यात आला. राजा परीक्षित व्यासपुत्र शुकदेव यांच्याकडे गेले. शुकदेव यांनी राजा परीक्षित यांना 7 दिवस सलग भागवत कथा ऐकवली. तेव्हापासून भागवत सप्ताहाची सुरुवात झाली असे सांगितले जाते. तेव्हापासून भागवत सप्ताहाची परंपरा सुरू असल्याचे आजही आपल्याला दिसते.